नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हार्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे। हार्मोनचा एक आजार म्हणजे उंची न वाढणे। लहान वयात येण्यापूर्वी साधारणतः 12 ते 14 वर्षाच्या आतील वयोगटातील मुलांची उंची वाढत नसेल तर त्याचं एक कारण म्हणजे मेंदूच्या ग्रंथीमधून ग्रोथ हार्मोन हा रस तयार होत नसल्यामुळे तो आजार होतो। अशा व्यक्तींना आपण ग्रोथ हार्मोन इंजेक्शनच्या स्वरूपात देतो, ज्याला आपण म्हणतो GH इंजेक्शन। ते कसे घेतले जाते त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। याला म्हणतात ग्रोथ हार्मोन इंजेक्शन। वेगवेगळे प्रकार आहेत, त्यापैकी एक इंजेक्शन सायझेन याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। हे पेनद्वारे दिले जाते। ह्या पद्धतीने तुम्ही साइडला रोटेट करून हे इंजेक्शन ओपन करू शकता। याला म्हणतात ग्रोथ हार्मोनचा पेन सायझेन। ह्या पेनला कॅप आहे, मेन बॉडी आहे आणि यामध्ये आपण इंजेक्शनची ग्रोथ हार्मोनच्या इंजेक्शनची रिफिल टाकतो। आणि हे घेण्यासाठी दोन प्रकारच्या निडल आहेत। एक निडल आहे 8 mm आणि एक निडल आहे 5 mm ची निडल। ह्या दोन्ही प्रकारचे निडल वापरले जातात। इंजेक्शन जेव्हा घेतो तेव्हा दोन पेन असतात, एक 6 मिलीग्राम पेन आणि 12 मिलीग्राम पेन। ठीक आहे, हा पेन जेव्हा आपण ग्रोथ हार्मोन घेतो त्यावेळी आधी आपण त्यामध्ये रिफिल इन्सर्ट करणार आणि हे पेन बंद करणार। रिफिल घेतल्यानंतर आपण त्याला निडल अटॅच करणार आहेत। ह्या दोन्ही निडलला रॅपर आहे पेपरचे, ते आपण बाजूला काढणार आणि जसं आपण टिफिनची कॅप लागतो त्या पद्धतीने आपण इथे निडल लावणार। जेव्हा हे आपण इंजेक्शन घेतो ह्या दोन्ही कॅप आपण काढणार। ते काढल्यानंतर या ठिकाणी तुमचं डायलर आहे। हा डायल किती अंतराने आहे? 0.1, 0.2, 0.3, 0.4। जर मी सांगितलं 0.7 युनिट इंजेक्शन घ्या, या पद्धतीने आपण डायल ॲरो 0.7 येईपर्यंत डायल करणार। डायल केल्यानंतर हे ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन पोटावर घेऊ शकता, नाभीपासून 4 बोट अंतरावरती, किंवा मांडीवर घेऊ शकता, गुडघ्यापासून 4 बोट अंतरावर। नेहमी ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन हे रात्री झोपताना घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल। एकदा हे तुम्ही रोटेट केलं की जेव्हा तुम्ही इंजेक्शन घेणार तेव्हा कपड्याची घडी बाजूला करणे, जेणेकरून विजन ब्लॉक होणार नाही। पोटावरची चरबी मोठ्या प्रमाणात पकडणे, जेणेकरून दुखणार नाही। आणि जेव्हाही तुम्ही इंजेक्शन घेता तेव्हा हात शेक केला की जास्त दुखतं, त्यामुळे हाताने हे इंजेक्शन घट्ट पकडणे गरजेचे आहे। जेव्हा तुम्ही इंजेक्शन देता तेव्हा निडल आधी आत टाकणार, त्यानंतर हे इंजेक्शन प्रेस करणार। प्रेस केल्यानंतर पूर्ण डोस जेव्हा जाईल तेव्हा तुमचा ॲरो 0 वरती येईल। 0 आला म्हणजे इंजेक्शनचा डोस पूर्णपणे गेला। हे झाल्यानंतर आधी पेन बाहेर काढणे, त्यानंतर हात सोडणे। पेन बाहेर काढण्यापूर्वी 10 सेकंद वेट करायचा आहे आणि मग पेन बाहेर काढायचा। हे झाल्यानंतर परत आपण पेनला कॅप करून हे फ्रीजमध्ये डोअर कंपार्टमेंटमध्ये तुम्ही ठेवू शकता। अशा पद्धतीने ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन तुम्हाला घरच्या घरी घेता येईल। ही इंजेक्शन ग्रोथ हार्मोनची निडल आयडियली दररोज बदलायला पाहिजे, पण त्याची किंमत जास्त असल्यामुळे आपण ही दर 4थ्या दिवशी बदलायला सांगतो। ह्या पद्धतीने तुम्ही ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन घरच्या घरी घेऊ शकता। धन्यवाद।